IPL 2025च्या मोसमातील काल 47वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगला आणि अत्यंत लक्षणीय ठरला तो राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूच्या तडाखेबाज फलंदाजीने। जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर डोळ्याचे पारणे फेडणारी फलंदाजी करत त्याने अवघ्या 35 चेंडूत सर्वाधिक जलद गतीने शतक नोंदवून एका भारतीय खेळाडूचा नवीन कीर्तिमान स्थापित केला आणि आपल्या संघाला तब्बल 8 विकेट्सने बहादर विजय मिळवून दिला। गुजरात टायटन्स संघाच्या 210 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल सोबत सलामीला मैदानात उतरताना वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, तेव्हाच आपले इरादे स्पष्ट करीत ऐतिहासिक शतक ठोकले। यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 166 धावांची सलामी भागीदारी रचली। वैभवने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांसह 101 धावा केल्या। त्यानंतर आलेल्या नितीश राणा 4 धावांवर माघारी फिरला। मग कर्णधार रियान पराग व यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानला विजयापर्यंत पोहोचवले। यशस्वी जयस्वाल याने 70 धावांनी तर रियानने 32 धावांची नाबाद खेळी केली आहे। प्रेझेंटर मुरली कार्तिक यांनी राजस्थानच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान वैभव सूर्यवंशी याला विचारले की इतक्या दिग्गज अनुभवी गोलंदाजासमोर खेळताना तुला कसलं दडपण होते का? तेव्हा वैभव उतरला की मी फक्त बॉल पाहत होतो आणि खेळत होतो। IPL मधील माझी ही तिसरी इनिंग व पहिले शतक आहे। मी स्पर्धेपूर्वी खूपच सराव करतो आणि ही त्याचीच परिणती, पण त्याहून समोरून मला वेळोवेळी यशस्वी जयस्वाल मार्गदर्शन करीत होता आणि मला त्यांच्यासोबत बॅटिंग करायला नेहमी आवडतं असं म्हणत त्यांच्या खेळीचे शौर्य जयस्वालला दिले हे एक महान खेळाडूचेच लक्षण आहे। गुजरात टायटन्स संघाच्या खेळाडूंसह रोहित शर्माने देखील वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।